काल दिनांक 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे रौंदाळा येथे नवयुग पंचशील मंडळातर्फे मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहात या ठिकाणी मिरवणुकीचे आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते। परंतु यावर्षी गावामधून मिरवणूक जात असताना काही अपवाद झाला। त्या अपवाद वगळून रौंदाळा गावातील मिरवणूक अतिशय शांततेने या समाज मंदिराजवळ समारोप करण्यात आला। तसेच याच्या अगोदर सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी गावातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की बा आपल्या रोडवरील साहित्य जशी गिट्टी टाकी वगैरे इतर कोणतं साहित्य रोडवर पडलेलं असेल किंवा मिरवणुकीस कोणताही अडथळा येत असेल तर हे बाजूनं काढण्यात यावे असे नवयुग पंचशील मंडळाच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने रौंदाळा येथे सर्वत्र दौंडी दिल्या जाते। तरी पण या 135व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलला आमच्या गावात मरून मिरवणूक जात असताना काही टाकीला कुठंतरी धक्का लागला तरी अतिशय शांततेने या नवयुग पंचशील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय शांततेने तो वाद वगळून मिरवणूक आपल्या जाग्यावर आणण्यात आली व त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी वाद झाला होता त्या ठिकाणी ज्यांच्याकडून हा पाणी टाक्या ठेवण्याचा जो प्रयत्न झाला किंवा इतर साहित्य त्या ठिकाणी पडलेलं होतं त्या परिवाराने रौंदाळा येथील नवयुग पंचशील मंडळ समाज मंदिर या ठिकाणी येऊन सर्वत्र समाज बांधवांना माफी मागितली व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हात जोडून पुष्प अर्पण केले। त्यानिमित्त सर्व नवयुग पंचशील मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शांततेचं सहकार्य केलं। तसेच रौंदाळा गावातील दोन्ही पोलीस पाटील तसेच रौंदाळा येथील सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच या ठिकाणी सर्व सदस्यगण या ठिकाणी उपस्थित होते। तसेच गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व इतरत्र सर्व धर्मीय कार्यकर्ते या ठिकाणी या माफी सोहळ्यासाठी हजर होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय।